नमस्कार. मी भारतभूषण शेंबेकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, खूप छान कविता आहे. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आली. गिरीश चित्रे यांची ही कविता आहे. खूप सुंदर कविता आहे. कविता मोठी आहे, जवळजवळ 50 ओळींची कविता आहे. त्यामुळे मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे, पण शेवटपर्यंत ऐका, शेवटपर्यंत बघा. खूप सुंदर कविता आहे. शेवट तर अतिशय सुंदर आहे. बघा, कवी लिहितात. कवितेचं नाव आहे वाल्या कोळी. असं खूप सुंदर कविता. त्यांच्यासाठी कपडे लत्ते, तिच्यासाठी साडी चोळी. त्यांच्यासाठी कपडे लत्ते, तिच्यासाठी साडी चोळी. कुटुंबाच्या भल्यासाठी झटत होता वाल्या कोळी. कुटुंबाचा करता होता, वाल्याला खूप मान होता. वाल्या कोळी कुटुंबाची दिलो जिगर जान होता. त्यांच्यासाठी, फक्त त्यांच्यासाठी वाल्या कोळी जगत होता. भली बुरी सारीच कामं वाल्या कोळी करत होता. सकाळी खांद्यावर बर्ची घ्यायचा. बर्ची म्हणजे कुऱ्हाडीसारखं एक धारदार शस्त्र. सकाळी खांद्यावर बर्ची घेत असे आणि नाक्यावर उभा राहून सावध आपलं हेरत असे. खून, चोरी, डाका, दरोडा त्याला कसलंच भान नव्हतं आणि पाप केलं नाही असं आयुष्यात एकही पान नव्हतं. एकदा त्याने नारदांना अडवलं आणि जे काही आहे ते सगळं काढून दे म्हणून ठणकवलं. नारद मनात हसले, म्हणाले, अरे वाल्या, काय करतोयस? का असा जाणून बुजून नरकाची तू वाट धरतोयस? जा एकदा कुटुंबांना शांतपणे विचारून ये. जा एकदा कुटुंबाला शांतपणे विचारून ये आणि पापामध्ये वाटा घेतात का असे त्यांना पुसून ये. वाल्या उठला, बर्ची घेतली, घराकडे चालू लागला आणि नारदाची जिरणार म्हणून मनात शीळ घालू लागला. वाल्या घरी आला तेव्हा तिनिसांज झाली होती आणि ताई माई अक्का सगळे घराकडे आली होती. वाल्याने हात धुतले आणि पाटावरती बसता झाला आणि पहिला घास घेता घेता सवाल आपला पुसता झाला. अगं बाई बाळांनो, सगळे इकडे या आणि मी काय सांगतो तिकडे जरा लक्ष द्या. मी रोजच तुमचा ऐकतो, आज माझा ऐकणार का? मी रोजच तुमचा ऐकतो, आज माझा ऐकणार का? आणि डोंगरा एवढ्या पापामधला थोडासा वाटा घेणार का? सवाल ऐकताच कुटुंबामध्ये एकच हाहाकार झाला आणि त्या दिवशी वाल्याला नवा साक्षात्कार झाला. किलबिल थांबली, हसू थांबले, सारे एका जागी जमले आणि मग सारे एका सुरात म्हणू लागले, अरे वाल्या नीट ऐक, तुला काही कळत नाही. अरे वाल्या नीट ऐक, तुला काही कळत नाही आणि पापामध्ये वाटेकरी असं कधी असत नाही. खरं खोटं पाप पुण्य तुझं काय ते तूच ठरव. आम्हाला फक्त एवढंच ठाव, आमच्या तोंडी घास भरव. या असल्या भाकड कथा आम्हाला तू सांगू नको आणि हिशेब पाप पुण्याचा आमच्या पुढं मांडू नको. आमचं पालन पोषण करणं हाच तुझा धर्म आहे आणि आमच्यासाठी जगणं हेच तुझं कर्म आहे. फार पूर्वी बालपणी ही कथा वाचली होती, पण आता कधी कधी असं वाटतं की ती त्याची नव्हे, आपली होती. जीवन मिथ्या हे कळतं पण वळत नाही आणि पैसा पैसा जमवायचा मोह काही सुटत नाही. पैसा पैसा जमवताना आपण पार झिजून जातो आणि आपल्या देखील न कळत एक दिवस विझून जातो. तस्वीरीत गेला की कोणी आठवण ठेवत नाही. तस्वीरीत गेला की कोणी आठवण ठेवत नाही. अहो 13 दिवस झाले तर दिवा सुद्धा तेवत नाही. वाल्याला हे कळलं, मला कधी कळेल का? आणि वाल्यासारखा मोक्ष देवा मला पण मिळेल का? कोणा हाती असते झोळी, कोणा माथी असते मोळी. म्हणजे कोणी भीक मागून चरितार्थ चालवतो, कोणी कष्ट करून चालवतो. अशा अर्थानं कोणा हाती असते झोळी, कोणा माथी असते मोळी, पण सत्य शेवटी एकच, आपण सारेच वाल्या कोळी, आपण सारेच वाल्या कोळी. खूप छान कविता आहे. अशा सुंदर कविता, कथा, किस्से, विनोद तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या भारतभूषण शेंबेकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही कविता जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा,
मित्रांकडे शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.